राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते उपोषणास बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाचा 8वा दिवस आहे। त्यांना महाराष्ट्रभरातून मोठा पाठिंबा पाहायला मिळतोय। त्याच अनुषंगाने आज पुण्यातील लालमहल चौकात जे आहे बहुजन समाजातील बंधू भगिनींच्या वतीने जे आहे धरणे आंदोलन करण्यात आहे। या ठिकाणी आपण ऐकू शकत आहोत की ज्या प्रकारची घोषणाबाजी होते त्याच अनुषंगाने आपल्या बोलण्यासाठी या ठिकाणी जे आहे आंदोलन करतायत। आपण त्यांना विचारूयात, काय सांगाल आपण? 48 दिवसापूर्वी जरांगे पाटील उपोषणाला बसले। त्यांचं आमरण उपोषण होतं। मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातले अनेक सहकारी त्यांना जाऊन भेटले आणि हे उपोषण मागे घेण्याची विनंती केली। जरांगे पाटील आपल्या उपोषणावरती स्टाम होते, पण 30 दिवसामध्ये आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी त्या ठिकाणी दिलं आणि त्यांनी ते उपोषण सोडलं। आज 48 दिवस झाले तरी ते आरक्षण दिले नाही। गेल्या 7 दिवसापासून अन्न पाणी न घेता जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले। आज एवढं या ठिकाणी गंभीर परिस्थिती असताना देवेंद्र फडणवीस मात्र तेलंगणामध्ये जातात, तिथं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कसे निवडून येतील अशा प्रकारचा प्रयत्न करतात। पण महाराष्ट्रामधल्या या ज्वलंत प्रश्नाकडं लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही आहे। मराठ्यांना आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये त्यांची इच्छाशक्ती नाही आहे। विरोधी पक्षात असताना ते काय बोलत होते आणि आता किती अडचणी सांगतायत हे मराठा लोकांमध्ये धूळफेक करण्याचं काम करतायत। गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतोय आणि या ठिकाणी जरांगे पाटलांना या ठिकाणी सर्वपक्षीय पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करीत आहोत। जरांगे पाटलांना जो आहे तो सर्वपक्षीय पाठिंबा या ठिकाणी पाहायला मिळतोय। सर, काय सांगाल, ज्या प्रकारे आंदोलक आंदोलन करतात, आंदोलकाला हिंसक स्वरूप झालेलं आहे। काल गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांनी कोणी घरं झाली आहेत यांच्यावरती 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल होणार। या सर्वमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कारणीभूत आहेत। ज्या वेळेला तुम्ही सत्तेत यायचं, तुम्ही आरक्षण देणार म्हणले, सत्तेत आलं, तुम्ही दिलं नाही। जरांगे पाटील उपोषणाला बसले, लाठी हल्ला केला, आमच्या महिला भगिनींचे डोकी फोडली, तुम्ही भेट दिली नाही। तुम्ही नंतर एकनाथ शिंदेंना पाठवला, 30 दिवसाची महिन्याची मुदत मागितली, तुम्ही काही केलं नाही, त्याला मरू दिलं आणि तरीही देवेंद्र फडणवीस इथं भेट दिली नाही। परत तुम्ही वेळ वाढून मागवता आणि ह्याचाच अर्थ असा आहे की तुमचं षडयंत्र आरक्षण न देण्याचं आहे आणि जरांगे पाटलाच्या जीवाशी खेळण्याचं आहे। आमचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही जेव्हा पक्ष फोडता आणि ते कोर्टात घेतं, उच्च न्यायालयामध्ये महिनोमहिने तुमच्या आमदारांची आमदारकी राहते आणि तुमच्या आमदारांनी खासदारात असे उत्तरं देतात की न्यायालयामध्ये टिकल असं आरक्षण देत। आम्ही म्हणतो तुमची आमदारकी टिकली ना तसंच आरक्षण आम्हाला द्या, कोर्टातमध्ये आम्हाला मिळेल। म्हणून हे सगळं खोटं बोलणं सोडा आणि लवकरात लवकर जरांगे पाटलाच्या जीवाचं बरं वाईट काही झालं तर हा महाराष्ट्र पेटून उठेल, ज्याला तुम्ही कारणीभूत असेल। म्हणून परत एकदा हे जे षडयंत्र तुम्ही रचताय हे अत्यंत घातक आहे। सर्व समाजाकडनं पाठिंबा आहे की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे। जरांगे पाटलाच्या प्रत्येक मागणीला तुम्ही होकार देऊन मान्य केला पाहिजे। आज जो आहे तो उपोषणाचा 8वा दिवस आहे। मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक जी आहे ती बोलवलेली आहे, त्यातून काही सकारात्मक तोडगा निघेल असं वाटतं? हे बघा, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री अमित शहा असतील, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस असतील, ह्या सगळ्यांचीच नियत खराब आहे। यांना मराठ्यांना नका या ठिकाणी कुठल्या प्रकारचं आरक्षण द्यायचं नाही आहे। फक्त आमदारांना खरेदी करणे, आमदारांची पळवपळवी करणे, दुसऱ्या पक्ष फोडणे हा यांचा एक कलमी कार्यक्रम आहे। मनोज जरांगे पाटील गेल्या वेळेस आंदोलनाला बसल्यानंतर त्यावेळेस त्यांना नका त्यावेळेस शब्द देण्यात आला की 40 दिवसात आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ। दुर्दैवाने 40 दिवस गेल्यानंतर सुद्धा आरक्षण दिलं नाही। ही आजची वाईट परिस्थिती आहे। मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाला बसले, त्याला आज 8 दिवस होत आलेत। त्यांची परिस्थिती एकूणच नका खालावत चाललेली आहे। मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी भाजप आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील हे समजून घेण्याची गरज आहे। ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस नका सत्तेच्या बाहेर असतात त्यावेळेस ते सांगतात की सरकार एका दिवसात मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो, पण दुर्दैवाने ह्यांना ज्यावेळेस सत्ता मिळते त्यावेळेस हे आरक्षण विसरून जातात। ते मराठ्यांचं असेल, धनगरांचं असेल किंवा ओबीसीचं असेल।
नारायण राणेसारखा एक मध्यधुंद माणूस, एक नालायक माणूस मराठ्यांना घाणेरड्या शिव्या देतो, याच्यासारखं दुर्दैव नाही. सत्तेत येताना मराठे लागतात, सत्तेच्या नका एकूण सत्तेत आल्यानंतर मराठे ओबीसी धनगर हे फक्त पायापाशी ठेवायचं कामकाज केलं जातं, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून आज त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम महाराष्ट्र करतोय. महाराष्ट्राला पेटवण्याचं काम फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस करतायत. जर यांनी पुढच्या 24 तासामध्ये मराठा आंदोलनाच्या संदर्भात किंवा मराठा आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्राची जनता या भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना त्यांची निश्चित जागा दाखवून देईल, याची गंभीर नोंद घेण्याची त्यांनी गरज आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 8वा दिवस आहे आणि आपण त्या ठिकाणी आहे धरणे आंदोलनाचा. खरं तर गेली कित्येक वर्ष मराठा आरक्षणाची मागणी होतीये, पण हे केंद्रात जे सरकार आहे, राज्यात जे सरकार आहे, ते अतिशय असंवेदनशील सरकार आहे. मनोज जरांगे पाटील हे सातत्याने मराठा समाजासाठी लढा देत आहेत, आरक्षणाची मागणी करत आहेत. आज कित्येक 8वा दिवस त्यांचं उपोषणाचं आहे आणि त्यांची जी आरोग्य आहे ते खालवलेलं दिसत आहे. तरी पण हे असंवेदनशील सरकार त्याच्यावरती काहीही ॲक्शन घेत नाही आहे. आज केंद्र सरकारने, राज्य सरकारने ही लक्षात घेण्याची गोष्ट आहे की जर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर काही शहरांमध्ये काही ठिकाणी जे पेटून उठलेले आंदोलन ते पूर्ण महाराष्ट्रात पेटून उठेल आणि त्यांनी ही गोष्ट अतिशय गांभीर्याने घेतली पाहिजे. ज्या आंदोलकांनी घरं जाळलेली आहे त्यांच्यावरती 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. हे तर असं म्हणण्यासारखं आहे की हे सूड भावनेनी त्यांनी हे सगळं शासन केलेलं आहे. खरं तर मराठा आरक्षणामध्ये गांभीर्याने फडणवीस सरकारने लक्ष घातलं पाहिजे आणि सूडबुद्धीनं त्यांनी हे कलमाच्या कारवाया केल्यात त्या त्यांनी त्वरित मागे घेतल्या पाहिजेत. खरं सांगू का, त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. त्यांनी महिनाभर वाट बघितली मनोज साहेबांचं, जरांगे साहेबांची. तुम्ही विचार करा, आज त्यांची तब्येत जर काही त्यांना झालं तर याचे जबाबदार फक्त कोण राहील? ही BJP सरकार राहील, हे मुख्यमंत्री राहतील, उपमुख्यमंत्री राहतील. आणि ह्यांनी कधीच, आज तुम्ही बघितलं असेल की गेले वर्षभर शेतकरी होते, त्यांचं काय केलं? आज आपल्या युवकांसाठी MSCPची पोरं बसली होती, त्यांच्याकडे पुन्हा करताही त्यांनी पॉझिटिव्ह असे कुठलेही रिझल्ट दिलेले नाही आहे. त्यामुळे आता आम्हाला त्यांच्यावर विश्वास नाही आणि त्यांनी जर आता हे आरक्षण आम्हाला दिलं नाही तर याच्यापेक्षाही आज तुम्ही बघताय की पूर्ण महाराष्ट्रात हे चाललेलं आहे, तर त्यांना ह्याची हे भोगावे लागते. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत सुद्धा ढासळताना दिसते, त्याबद्दल त्यांना काय आवाहन कराल? आम्ही त्यांना काय म्हणतो, त्यांची सुधारणा कुठं होती आहे? त्यांनी जस्ट पाणी पिलं, पण त्यांनी त्यानंतर सांगितलं की मी आमरोपर उपोषण करणार आहे. तर ते त्यांचं उपोषण चालू ठेवली का? कारण त्यांच्या युवकांकरता, महिलांकरता, सगळ्यांकरता त्यांना ते हवं आहे. ते काही सरसकट तुम्हाला हे करत नाही आहे. त्यांनी त्यांचा हक्क फक्त मागतात आहे आणि तुम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या हक्क डावलताय. हेच BJP सरकार फक्त लांबवत आहे आणि एखादी धरण आणि किंवा आंदोलन कुचंबण्याचं काम हे सरकार फक्त करतं. या ठिकाणी आहे जे समाज बांधव जे आहेत आंदोलक, ते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह मी राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.